जय श्रीराम. माझा फोटो अच्छा शिवराजची बायको का? शिवानंदची ना? हा उभी आहे बघ ही. एक चहा वगैरे घ्या बसा. सगळ्यांचं झालंय आणि आशीर्वाद असू द्या. आणि आपले सायलेंट हॉस्पिटलचे डॉक्टर त्यांचे मिसेस कांबळेंच्या आहे ना? हे पूर्ण पॅनलचं आहे 4 जणांचं. मनीषा अक्का बरी आहे का? स्वतःची पुढे गेली मला वाटते बरोबर. सोनाली प्रचार जोरात करायचा आमचा. माहिती ना बरोबर आहे का नाही? माहित आहे की नातीला माहिती आहे. मुलांना निवडणुकीचा धुरळा उडालेला आहे. आता आपल्या समेत आहेत भोसरीचे दमदार आमदार महेशदादा लांडगे यांच्या पत्नी पूजाताई. काय सांगाल तुम्ही? आता पूर्ण या महिलांसोबत फिरताय, कसा अनुभव आहे? आता वार्ड क्रमांक 8 मध्ये आता मी जवळजवळ 2 तास झाले फिरते. खूप छान महिलांचा प्रतिसाद मिळतो आहे आणि महिलांमध्ये जाऊन म्हणजे असं वेगळं हे पॅनल बातमी म्हणजे चांगलं सांगतात ते. हाच अनुभव आहे आणि गेल्या आम्ही 4 महिन्यात तिथे राहिलेलो होतो, त्यामुळे माझे महिलांची खूप चांगल्या प्रकारे त्यांच्याबद्दल माझे हे विचार. महेशदादा लांडगे यांनी एक कसं पॅनल दिले? खूप छान आहे, उच्च शिक्षित आहे. आपले सुहास कांबळे सर आमचे 10 वर्षापासून त्यांच्याकडे आमचे घरगुती संबंध आहेत आणि नम्रता लोंढे ही अभि खूप छान आहेत आणि निलिमा शिवराज लांडगे हे तर आमच्या भाऊकीमधलेच आहे, आमच्या म्हणजे घरातलंच हे आहे आणि मडगिरे साहेब हे पण म्हणजे 4ही पॅनल का उच्च शिक्षक आहे, त्यामुळे ह्या पॅनल नक्कीच विजय होणार आहे. तुम्ही काय सांगाल मॅडम? आता पूर्ण काय सांगाल? आता तुम्ही टाइमवर फिरताय, कसा रिस्पॉन्स मिळतो, काय सांगाल? खूप चांगला अनुभव येतोय मला. मी गेले 15 दिवस फिरते. प्रत्येक घराघरात जाते तर मला तर असा अनुभव येतो की डॉक्टर साहेबांचं एक ना एक पेशंट असतंच आणि खूप आत बोलून खूप छान असं ऑप्शन करतात. खूप बरं वाटतं आणि डॉक्टरच्या बद्दल मला अभिमान पण वाटतो आणि ताई असल्यामुळे मला अजून छान वाटतं की आमची ताई आणि महेशदादांच्या कष्ट करतात ह्या पॅनलच्या साठी, तर 100% आम्ही निवडून येणार. तुम्ही काय सांगा? तुम्ही फिरताय. मी प्रभाग क्रमांक 8 मध्ये आमचे महेशदादा लांडगे यांच्या मिसेस सौ पूजा महेशदादा लांडगे या आमच्या सोबत आहेत आणि त्या आमच्या वहिनी पण आहेत, मैत्रीण पण आहेत आणि मी गेल्या 8-15 दिवस झाले आम्ही या पॅनल साठी फिरतोय. पॅनल मधले आपले 4ही उमेदवार खूप छान आहेत, उच्च शिक्षित आहेत. एक डॉक्टर आहेत, एक इंजिनियर आहेत, 2 पदवीधर आहेत आणि जिथे जाऊ तिथे आमदार दादा महेशदादा लांडगेंचं पण नाव आहे आणि बीजेपी या पक्षाचं खूप मोठं नाव आहे आणि ह्या 2 नावांमुळे बीजेपीचा पक्ष आणि महेशदादांचं नाव यामुळे या 4 जे कॅन्डिडेट आहेत आपल्या वार्ड क्रमांक 8 मध्ये यांना याचा खूप फायदा होणार आहे आणि 100% हे 4ही जण निवडून येणार आहेत. नमस्कार, मी सौनिशा वाबळे. आज 2-3 दिवस झाले मी यांच्या पॅनल सोबत फिरते. लोकांच्या घरोघरी जातो आम्ही प्रचारासाठी. तर डॉक्टर सुहास कांबळे हे फर्स्ट टाइम उभे आहेत इलेक्शनला, पण प्रत्येक घरामध्ये सुहास कांबळे सर पोहोचलेले आहेत. त्यांनी रुग्णांची जी सेवा केली त्यांनी ऑलरेडी त्यांच्या मनात घर केलेले. आता फक्त आपल्याला सरांना आणि पूर्ण पॅनलला निवडून द्यायचे आणि त्यांच्याविषयीचं प्रेम व्यक्त करायचे. तसंच दादांचं कार्य फार मोठं आहे, त्याच्यामुळे मला गॅरंटी आहे की 100% आपलं कमळच येणार. आम्ही इथं 11 वर्ष झाले राहतोय. इथले सगळे सुहास कांबळेंना सगळ्यांना ओळखतात आणि सगळे बीजेपीलाच वोट करणार आहे आणि सगळे आवर्जून ताई आल्यामुळे ना सगळे आनंदाने एकदम हे करतात आहे. 4हीचे 4ही उमेदवार आहे ना निवडूनच येणार आहे, हे पूर्ण गॅरंटी देते मी तुम्हाला. पूजा काय आलेल्या आहेत? मी तृप्ती कुणाल तोडकर. मी ह्या सोसायटीमध्येच राहते. गेले 4-5 महिन्यापूर्वी हे आमच्या जवळ 5 महिने होते, पण आम्हाला कधी असं वाटलं नाही की त्या आमच्या जवळ एक आमदार म्हणून एक मोठं व्यक्तिमत्व आहे त्यांचं. तर त्या पद्धतीने ते कधी राहिलेच नाही. एक घरातलं व्यक्तिमत्व आम्हाला वाटत होतं. त्या जेव्हा गेल्या तेव्हा आम्हाला वाटत होतं त्यांनी इथंच थांबावं, पण ते आम्हाला बोलले की आम्हाला गाव सोडून नाही जमत तिकडे राहायला.
आणि त्यांचं दादांचं काम असं आहे की तुम्ही कुठेही जा. आता मी आहे आंबेगाव तालुक्यातली, तर तिथे सुद्धा दादांना खूप चांगलं ओळखतात आणि खूप नाव आहे दादांचं. तर ह्यावेळेस बीजेपी हे नक्कीच येणार. आणि जे आता उमेदवार आहेत आर्टमध्ये, तर ते सगळे उच्च शिक्षित आहेत. आणि एक इंजिनियर आहेत, एक डॉक्टर आहेत आणि 2 जे आहेत उमेदवार ते ग्रॅज्युएट आहेत. तर ते उच्च शिक्षित असल्यामुळे आपला विकास हा नक्कीच ते करणार, हे मला मनापासून वाटतं आणि हे येणारच सगळे. पूजाताईंविषयी एखादी काय आठवण? आठवणी खूप आहेत त्यांच्या. साधेपणा आहे. म्हणजे एवढं- खूप खूप साधेपणा आणि एक आपुलकी, आपलेपणा. आणि त्या माझ्याकडे कधीही आल्या ना, मला कधी असं वाटत नाही की कोणी असं मोठं व्यक्तिमत्व, ते मला असं घरातलं फिलिंग. आणि आम्ही ऍक्च्युली माझी ओळख त्यांच्याशी झालेली. मी फर्स्ट टाइम आम्ही फिरायला गेलो होतो सिंगापूर, मलेशिया, थायलंड. तेव्हा मी नवीनच होती इथे, मी पालघरवरनं आलेली आहे. तर त्यावेळेस फर्स्ट टाइम मला कळालं की त्या आमदारांच्या घरातले आहेत म्हणून. पण त्यांनी मला कधी असं लंडनला ओळख झालेली. मला जाणून दिलं नाही त्यांनी कधीच असं. तेव्हापासूनचे आमचे खूप छान असे रिलेशन आहेत. तुम्ही सांगा, आता तुम्ही कसा जीव लावताय ना? तुम्ही सांगा. मी आता त्यांनी सांगितलं की खूप साधेपणा आहे तुमच्यात. तुम्ही या सगळ्या लोकांना कसं बांधून ठेवता? माझ्या घरातल्या परिवारासारखाच मी त्यांना जीव लावते आहे आणि मला गॅरंटी आहे की त्या माझ्या शेवटपर्यंत माझ्या मागे उभ्या राहणार आहे, माझ्या बहिणींसारख्या. कसा रिस्पॉन्स आहे मतदारांचा? नमस्कार, मी नीलमताई शिवराज लांडे यांची जाव बोलते. पूजाताई आल्यामुळे आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळतो इकडून. आणि सगळे वेल एज्युकेटेड असल्यामुळं तर पॅनल तर नक्की येणारच आहे, 100% तुला पण थोडं बोलायचं. आणि वेल थोडंसं एज्युकेटेड असल्यामुळे थोडंसं बोलायचं. सगळ्या बोलायला लोकांना लागलं. काळाची गरज आहे. थोडंसं वेल बोलायचं. एज्युकेटेड लोक असल्यामुळे पहिली वेळा बोलली. जे काही काम ते घेतलं ते करतात मला ते थोडंसं आपलं बोलायचं जरा. 1 मिनिट. आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 100% ते येणारच आहेत निवडून, त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. तुम्ही सांगा. आमदार साहेब महेशदादा लांडगे त्यांच्या पत्नी पूजाताई इथे आलेले आहेत. काय सांगाल, कसं पॅनल दिले? एकदम छान पॅनल दिले दादांनी. आणि 1001% निवडून येणार म्हणजे येणार, कमळच येणार आणि पॅनलच येणार आपलं. पूर्ण पॅनल आहे ना? पूर्ण. नाव काय तुमचं? शोभा कातकडे. कोण सांगेल आहे ना ताई? पाणी तर घ्याल का नाही?